पाहुणे इकडे झाले. ही कालची बिनी मला शिकवाल्यात. पण त्या वहिनीला वाडे वाढल्याशिवाय सुट्टी नाही. हा हा. कुठं गेला रोहिण्या? अजून आला नाही. येतोय का नाही काय माहिती, का नुसताच गंडवायला लागलाय. फोन तर करते बघू. फोन पण उचले ना. मी सगळ्या गावाला गंडवत्या आणि हा मलाच गंडवते. हा नसलं म्हणून काय झालं, सोन्या आहे की. हॅलो, कुठे आहेस सोन्या? माझं एक तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे. तुझ्या हातात जी कामं असतील ना ते सगळे टाकून मंदिरात ये. मी वाट बघते तुझी. हा लवकर ये. तेरे संग यारा कुछ रंग आईला अनिल बोलवलंय. काय तर माझ्या मागची पिढा नसते. बघतो त्या अनित काय काम आहे, घेतो तिथे एकदा मिठवून. बोल की गाणे, एवढ्या लवकर बोलून घेतलंस मला? बरं झालं तू इथं आलास. मगाशी रोहन मला तुझ्याबद्दल लय काय काय सांगत होता. काय बोलला? तू वाईट आहेस, असं काय बोलला? तू वाईट आहेस, तू तंबाखू खातोयस, परत दारू सिगारेट असलं काय काय ओढतोयस. हे खरं आहे काय? नाही ग बाय, हे असलं छे असलं नादच करत नाही मी. तो मला असलं काय काय सांगत होता. बर नाही बाबा, असलं काही मी करत पण नाही. ते डोक्यातनं काढून टाक. आणि त्यानं जे सांगितलंय ना, ते तुझ्या मनात जी माझ्याबद्दल जी प्रेम आपुलकी आहे ना, ते सगळं जावावं तुझ्या मनातून, ह्यासाठी त्यानं तुला सांगितलंय. आलं का ध्यानात काय? मला माहिती आहे रे, तू चांगला माणूस आहेस, तू आपला माणूस आहेस, म्हणून तुला सांगायला आले. बाकी तुझं तू बघ. बर ठीक आहे ठीक आहे. त्याला बघतो मी, बायकांकडे चुगल्या करतोय काय तो, त्याला धावतो परत. बरं जाऊ का? मला जायचं गाण्या बिण्या ती बसली तिकडे चौकात, जातो तीनची जरा गाडी घेतो. हा ठीक आहे. ए रोहन्या, तिथं बसलायस बे? आणि ते असं आनेला काय सांगितलंयस? हे बाबा, मी तिला कुठं काय सांगितले? मग ती काय काय बोलत होती मला, की तंबाखू खातोय, बायांच्या मागणं फिरतोय, पोरींच्या मागणं फिरतोय, मुंडक धंद करतोय, असलं सांगत बसतोय तिला. अरे बाबा, मी तिला तसलं काय पण सांगितलेलं नाही. काय झालं तुला सांगतो. मी काल तुम्हाला भेटायला येणार होतो. बर. तवा वड्यावरनं येताना ती मला गाठ पडली. हा. मला काय बोलली माहिती आहे का, की आपण पिक्चर बघायला जाऊया काय म्हणून. मी तिला सांगितलं पिक्चर तसलं काही नसतंय, हा. आणि ते बघून काय फायदा पण भेटत नाही. उगाच वेळ कशाला वाया घालवा. बरोबर. मी तिला काय बोललो माहिती आहे का, तू संध्याकाळी मंदिराकडे ये. आणि तिला पटवून पण दिलं, तुझ्यासाठी मोठं सरप्राईज आणलंय म्हणून. आणि आले की मंदिरात मी गेलोच नाही. बरोबर, अगदी राईट केलंस तू. तिला पण तसंच पाहिजेलाय. बर ते सगळं सोडून दे. मला सकाळी वहिनींचा मेसेज आला होता. वहिनींचा मेसेज? हा. काय आलाय दाखव की. एकच मिनिट थांबतो. ए बाबा, मला एवढं इंग्लिश येते वाचायला. मला तोडकं इंग्लिश वाचायला येते, आणि तू मलाच वाचायला लावायला लायस. वाचून दाखव. बर ठीक आहे, माझ मी देवतो वाचून. सोन्या, माझा बॅलेन्स संपलाय, तेवढा संध्याकाळपर्यंत बॅलेन्स मार. मला महत्वाचं तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. की बघ की किती काळजी घेते माझी. होय, हाय की काळजी, चांगलीच काळजी आहे. अरे तिला तुझी काळजी नाही आहे, तिला तिच्या रिचार्जची काळजी आहे. मार की मग, कशाला वाट बघतेस? अरे रोहन्या, खिशात फक्त 50 रुपये ती,
ते पण आईच्या कपाडातनं चोरून आणली ती, आणि तिला कुठनं मारू मी बॅलन्स. तुझा रिचार्ज समोरनच यायला आलाय बघ. वहिनी इकडे झाल्या. सोन्या, थँक्यू हा. मला माहित होतं तू मला नाही म्हणणार नाहीस. संध्याकाळी बोलूया फोनवर. तुम्ही फक्त बोलायचं, आम्ही करायचं. झालंच म्हणून समजा तुमचं काम. येईलच 5 मिनिटात मेसेज. ठीक आहे, बाय. बाय. का वहिनी अहो गणेश शेठ, बरं झालं तुम्ही मला इथंच भेटला. हो वहिनी, बोला काय काम आहे? अहो काय सांगू गणेश शेठ, माझ्या कागदपत्राचं काम अडकले. कोणाकडे हो? या कागदपत्रावर सरपंचाच्या सह्या लागणार होत्या, तेवढं आणून देता का हो? ते सरपंच जरा रगीलच आहे. द्या कागदपत्र, मी बघतो. गणेश शेठ, तुमचा स्वभाव खूप छान आहे. आठवणीनं तेवढं काम करा. येते मी. ए आय किटले तर ठेवल्यात बघ. डेअरीत दूध घालाय एवढा वेळ लागतोय काय? गावात ती पाहुणी भेटली होती काय? असं काय नाही का आय, गावात एक काम होतं त्यामुळे थांबलो होतो. मला सगळं समजतंय. पैशाची अडचण आहे, बापाचं आजारपण पाठीमागं लागलंय, आणि तुला गावात नखरं बघायला पाहिजे. तुला काम धंद नको, नुसतं गावात बोबलत हिंडायला पाहिजे तुला. अगं आय, तुला मी 1000 वेळा सांगितलंय जे काय करायचं आहे मला गावातच करायचं आहे, मला शहरात जायचं नाही बघ. जा बाबा, तुला काय करायचं ते कर जा. आय, गण्याकडे जाऊन येतो जरा. काय गण्या, निवांत बसलायस? होय रे, बसलोय निवांत. काय रे सोन्या, आईनं परत डोकं खाल्लं काय? होय रे गण्या, आईचं पण बरोबर आहे. घरची परिस्थिती गरीब आहे, त्यामुळे काय तर कामधंदा करायला पाहिजे बघ. होय रे, मला पण गावात काय तर मोठं करून दाखवायचं आहे. काहीतरी केलं पाहिजे. होय मित्रा, नक्की करशील. पहिला ते वहिनीचं बोत आहे ना, ते डोक्यातनं काढून टाक. आपलं गाव बोंबलाल. तुला कसं कळलं? हे बघ गण्या, ही वहिनी सगळ्यांनी नादाला लावत्या. कुणाला रिचार्ज करायला लावत्या, तर कुणाला रानातली कामाला करायला लावत्यात. ते वहिनीच्या नादाला लागू नको, आता बरबाद होशील बाबा. बरबाद नाही रे होत, तिचं काम अडकलं होतं म्हणून ही फाईल घेतल्या. ही फाईल सरपंचाला देऊन यायचं आहे. चल देऊन येऊया. चल. त्या पॅक केळीपेक्षाही बरं आहे ना. मस्तपैकी वारं गार, हे मला बरं वाटलं जा फ्रेश. तुम्ही म्हणाल तसं. हो सरपंच काय नाही काका, काय ते नव काका, तेवढं वहिनींची फाईल पुढे ढकला की. ते काय झालंय, वहिनींचा फोन येतोय याला. अरे सोन्या, रोज रोज फायले का घेऊन येतो तुझे? सरपंचाचे सही सुई इथं पान सुद्धा हलत नाही, समजलं का? सोन्या कसं आहे माहिती आहे का, सही तर होईल रे, पण तुझी ती वहिनी कोण, तिला म्हणाव स्वतः की म्हणाव, काम तिचं आणि सही करायला तू आलायस. एक काम कर, तिला संध्याकाळी वाड्या घेऊन ये, ते सह्या करून घेऊन जा म्हणाव. हो सरपंच, फाईल कचेरीत आहे म्हटल्यावर सह्या पण कचेरीतच व्हायला पाहिजे. वाड्यावर बोलवायची काय गरज आहे? होय, बरोबर आहे. सह्या कचेरीतच झाल्या पाहिजे. हे काय बरोबर नाही.
अरे सुनील, हे आपली माणसाचं पण म्हटलं वाड्याव्या, सहीच काय नसते माझं. सही मी कुठं पण करतोय रे, इथं करतोय, वाड्यावर करतोय, कुठं पण करतोय. कुठं करायचं सही? लगेच केली बघ सर. ओके झालं. ही एक बेत झालं. सरपंचाला चांगलं उदंड आयुष्य लाभू दे. कारण काय आहे, वहिनीला काळजीमध्ये होती. देव तुमचं भलं करो. असाच देव पाठीशी राहू दे तुमच्या. ही कालची बिनी मला शिकवाल्यात. हं. पण त्या वहिनीला वाडे आणल्याशिवाय सुट्टी नाही. हा हा